तर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांचा आवाज काढून मुंबईतील काही वकिलांची फसवणूक करण्यात आली असा प्रकार समोर आलाय। वकिलांकडनं ते चालवत असलेल्या खटल्यातील आरोपी आणि नातेवाईकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून पैसे उकळण्यात आले। शेलार यांचा आवाज काढण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला असा संशय आहे। आशिष शेलार यांचे खासगी स्वीय सहाय्यक नवनाथ सातपुते यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रारही केली आहे। या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आशिष शेलार यांच्या नावे फेक कॉल करण्यात आला। एआयचा वापर करून त्यांचा आवाज काढून काही माहिती घेतलेली आहे। शेलारांचा पी असल्याचं सांगत ही फसवणूक झालेली आहे। सध्या यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहे, मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वांद्रे पोलिसांकडून। मुंबईतल्या वकिलांची ही फसवणूक करण्यात आलेली आहे आणि माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। वकिलांकडनं ते चालवत असलेल्या खटल्यातील आरोपी आणि नातेवाईकांची माहिती या माध्यमातून घेण्यात आली आहे आणि पैसेही उकळण्यात आलेत। शेलारांचा आवाज काढण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर झालाय असा संशय पोलिसांना आहे।